मित्रांनो, कोकणातील गळी फिरवणे, हातखोडे वाहून नवस्फूर्ती करणे ही प्रथा तुम्हाला माहीत आहे का? दिवेआगर हे ठिकाण फक्त समुद्रकिनाऱ्यासाठीच नाही तर तेथील यात्रेसाठी प्रसिद्ध आहे। हनुमान जयंतीला 40 गावचे यात्रेकरू जमतात आणि भैरवनाथाच्या यात्रेचा उत्सव साजरा करतात। यावेळी 2 दिवस येथे गळी फिरवला जातो। असे म्हणतात प्रत्येक वर्षी आपलं गाव रोगराई मुक्त व सुखी राहावं म्हणून गळी फिरवून देवाला कौल लावला जातो आणि ही प्रथा पांडव काळापासून चालत आलेली आहे। गळीचा मान हा दिवेआगरचे विरकुड आणि बोरलीचे दिवेकर यांचा असतो, जो परंपरागत त्यांच्या पुढील पिढीस दिला जातो। याच वेळी देवाची परडी फिरवणे, देवाला नवसायास करणे आणि नवस्फूर्ती झाल्यानंतर हातखोडे वाहणे अशा अनेक परंपरागत गोष्टी केल्या जातात। याखेरीज यात्रेत वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊची, खेळण्यांची, खरेदीची बरीच चंगळ असते। सर्व लहान थोर अगदी आपले वय विसरून मजा करतात आणि पुन्हा एकदा लहानपणीच्या आठवणी जाग्या करतात। दिवेआगरला गेल्यावर श्री सिद्धनाथ आणि श्री केदारनाथ या मंदिरांमध्ये सुद्धा आपण नक्की जाऊ शकता। तर मंडळी, गावच्या यात्रेमध्ये तुमच्याही काही आठवणी असतीलच ना? तर मग त्या मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि हो, चॅनलला फॉलो करायला विसरू नका बरं का।